मालवण इथं झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या महाराजांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आला। छत्रपती शिवाजी पार्क इथं महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनेक वर्षांपासून आहे आणि या पुतळ्याची देखरेख व्यवस्थित होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। पुतळ्याच्या चबुतऱ्यावरती 1.5 ते 2 फुटांची पिंपळाची झाडे उगवलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रंगही फिकट झाला असून स्मारकाजवळील लाईट सुद्धा अनेक वेळा बंद असतात। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत महानगरपालिकेशी संपर्क साधल्याचं सुद्धा समोर येत आहे। शिवाजी पार्क परिसरामधील नागरिकांशी याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। बघूया। छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि या पार्कामध्ये असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक आणि तितकंच अस्मितेचा जो प्रश्न असलेलं हे स्मारक मालवणमधला पुतळा महाराजांचा जी दुर्घटना झाली त्याच्यानंतर या स्मारकातल्या पुतळ्याची सुद्धा चर्चा सुरू आपण बघतोय। अतिशय नेहमीच राजकारण्यांच्या केंद्रस्थानी असतं। कुठलीही घटना घडली की राजकारणी पहिले इथे वंदन करण्यासाठी पोहोचतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय 1.5 ते 2 फुटाची पिंपळाची झाडं या महाराजांच्या पुतळ्याचा जो बेस आहे किंवा जो बेस आहे त्याच्यावरती झाडं जी आहेत ती आलेली दिसत आहेत। इतर डिपार्टमेंट्स असतील, मेंटेनन्स डिपार्टमेंट्स असेल, ती लोक फक्त पासिंग द पार्सल या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप करणारे रेगे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। शिवाजी पार्कचे रहिवासी आहेत। काय परिस्थिती इकडे आहे आणि तांत्रिकदृष्ट्या तुम्ही तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत का? सो बेसिकली काय होतं आहे की एवढ्या वर्षापासून आम्ही इकडे रहिवासी असून आमच्यासाठी छत्रपती हे देव आहेत। सो आम्ही इकडे हा जो आयडेंटिटी आहे शिवाजी पार्कचा आयडेंटिटी आहे स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यासाठी आम्ही नेहमी झगडतो त्यांच्या मेंटेनन्ससाठी। पावसामध्ये दर पावसामध्ये इकडे पिपलचे झाडं येतात आणि रूट्स तुम्हाला माहिती पिपलचे एवढे झाड असतात ते उलट्या जाऊन डॅमेज करू शकतात स्टॅच्यूला। तर त्यासाठी आम्ही इन्फॉर्म केलेलं होतं गार्डन डिपार्टमेंट आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटला, बट दोघांनी काही रिस्पॉन्सिबिलिटी न घेता म्हणून नाईलाजाने स्मारकाची काही विजेचा पण प्रश्न असतो, लाईट्स खराब असतात, पिंपळाची झाडं, त्यांनी काय धोका वाटतो तुम्हाला? सो बेसिकली पिपळ झाल्यामुळे जसं म्हटलं की स्टॅच्यू डॅमेज होऊ शकतो। प्लस काय होतं इकडे दरवेळेला काही ना काहीतरी इव्हेंट होतात बट कोणी इकडे लक्ष देत नाही ते इव्हेंट झाल्यानंतर। प्लस आम्ही लेटर पण हे दिलेलं आहे असिस्टंट कमिशनरला आता नाईलाजानी फोन केले होते पाठपुरावा, काय उत्तरं मिळाली तुम्हाला महापालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स? महापालिकेकडनं नेहमी हेच उत्तर आलं की हे काम आमचं नाही आहे, दुसऱ्या डिपार्टमेंटचं आहे, कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही। या गोष्टीचं वाईट एवढं वाटते की महाराजांच्या नावाचा सगळ्या लोकांना उपयोग करून घ्यायचा असतो, परंतु महाराजांच्या या पुतळ्याची जी दयनीय अवस्था आहे त्याच्याकडे बघायला कोणालाही वेळ नसतो। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरात, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।